राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नावाचं स्टिकर असलेली गाडी काल पुसद येथे आढळली आणि त्यामध्ये खरं तर लिकरची वाहतूक केली जात होती आणि अर्थातच मेघना बोर्डीकर यांच्या नावाचं स्टिकर लावल्यानंतर राज्यभरात खरं तर एकच खळबळ माजलेली आहे। याविषयी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे आहेत। त्यांनी मेघना बोर्डीकर यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले। साहेब, गाडी धरल्या गेली, मेघना बोर्डीकरांनी स्पष्टीकरण दिले, मात्र तुमचं म्हणणं आहे की तोपर्यंत राजीनामा द्यावा आणि मेघना बोर्डीकर यांच्या आशीर्वादानं अवैध दारूचा तुम्ही मोठा गंभीर आरोप केला त्यांच्यावरती, काय सांगा? मी आरोप काय केला की काल जी दारू पकडली ती विदेशी दारू नाही आहे, ती 100% बोगस दारू आहे, नकली दारू आहे। जी दारू 10 ते 20 रुपये किंवा 50 रुपये तयार होती ती दारू त्या क्वार्टरमध्ये बाटलीमध्ये भरली, त्याला विदेशी दारूचा स्टॅम्प लावला। जो टेम्पो पुण्याहून ती कंपनीमधून निघाला तो नागपूरला जायला पाहिजे होता, तो टेम्पो पुसदला गेला। म्हणजे पुसदला गेल्यानंतर तो टेम्पोतून कोणतरी 7 बॉक्स चोरून नेले आणि राज्यमंत्री महोदयांचे मी आता स्टेटमेंट मी ऐकलं, ते सांगतात की 3 दिवसापूर्वी तो ड्रायव्हर बदलला, नंतर ते सांगतात की तो फ्रॉड ड्रायव्हर होता, नंतर त्या सांगतात की ट्रान्सपोर्टचे माझ्या जवळचे नातेवाईक येतं। हे सगळं चाललं काय? आणि ते जेव्हा बाईक देत होते त्यांचा हावभाव, त्यांचा सगळा चेहरा आपण सगळ्यांना बघितला होता, कशा पद्धतीने ते बाईक देत होते। आणि मी आता अनेक प्रकरणं बघितली आपल्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये 100% बोगस दारू करण्याचे कारखाने या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत। त्याच्यामध्ये पुणेमध्ये सुद्धा एक दारूचं खूप मोठं रॅकेट मागं पकडलं होतं, परभणीच्या पुणेमध्ये। तर माझी हीच मागणी राहणार आहे मुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय अजितदादाकडं की ह्या सगळ्या गोष्टीचा तपास व्यवस्थित झाला पाहिजे, SIT किंवा CBI मार्फत हा चौकशी झाली पाहिजे। आणि हे काही ड्रायव्हर किंवा ट्रान्सपोर्टवरचा विषय हे मर्यादित नाही, याच्या मागं प्रचंड मोठे हात या ठिकाणी आहेत। जसं मी आता सांगितलं की राज्यमंत्री महोदयाच्या आशीर्वादाने हे सुरू याचं कारण आता मला सांगण्याऐवजी स्पष्ट नावच लिहिलं ना। आतापर्यंत मी तर 25 वर्षाच्या कार्यकाळात मी असं कोणता मंत्री या महाराष्ट्रामधला आपलं स्वतःचं नाव टेम्पोवर टाकून त्याच्यावरती पुढी पद आणि त्याच्यामध्ये अवैध दारू, अशी घटना मी महाराष्ट्रात आतापर्यंत बघितली नाही। म्हणून माझा 100% मत आहे की ही दारू बोगस आहे। ही दारू नेमकी कोणी पाठवली? हा टेम्पो पुण्याहून नागपूर जाणार होता, ते चेंज झाला। हे या सगळ्या गोष्टीची चौकशी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी आणि आदरणीय अजितदादांनी करावी, अशा प्रकारची मागणी मी करणार। तुम्ही थेट आरोप केलाय की पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या आशीर्वादानं दारू विक्री होत आहे आणि खरं तर ती बोगस दारूला तुम्ही राज्यस्तराचं लेवल दिलाय की राज्यस्तरावर हा चालू असण्याची शक्यता, असं तुम्ही आता पत्रकार परिषदेत सांगितलं। मी आता सांगितलं की ही जी दारू आहे ही दारू काही एका तालुक्यात ही विक्री होत नसती। जसं पुण्याहून दारू निघली, मधात ती दारू बदलली गेली, त्यात दुसरी दारू टाकली, म्हणजे दुसऱ्या बॉटल्या ठेवल्या, ते बॉक्स पाठवून दिले। अशा घटना घडल्या ना आपल्या महाराष्ट्रामध्ये, अनेक ठिकाणी घडलेल्या। हे खूप मोठं रॅकेट आहे, हे सगळं रॅकेट बाहेर आलं पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी आहे। मेघना बोर्डीकर यांनी पावती सुद्धा आम्हाला दिली त्या ठिकाणी। ते म्हणले की आमचे नातेवाईक आहेत, त्यांनी गाडीवर माझं नाव टाकलं असेल, मात्र त्यांनी पावती दिली, त्यावर एक्साईज विभागाचा अधिकृत शिक्का आणि अधिकाऱ्याची सही आहे आणि ज्या ठिकाणाहून निघालं ते अवैध नाही तर वैध म्हणजे अधिकृत दारूच्या ठिकाण होतं, असं त्यांनी सांगितलं। वैद्य मला सांगा, पुण्याहून ती दारू निघली, मधात तो टेम्पो खाली झाला असेल ओरिजिनल दारूचा विदेशीचा, आणि दुसरी बॉक्स ठेवले असतील आणि ती दारू इकडे सप्लाय पाठवत असतील, आणि ती खोटी बी आता पावती तपासली पाहिजे ना। इतक्या लवकर थोडी काही तपास होणार आहे, याला वेळ लागणार आहे, 8 दिवस लागतील, 15 दिवस लागतील। याची सखोल चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे आणि ही जी बोगस दारू आता राज्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये सुरू आहे, ही थांबली पाहिजे। अजितदादांना भेटताय तुम्ही, आता सांगितलं अजितदादांना भेटणार, मुख्यमंत्र्यांना भेटणार, मेघना बोर्डीकरांच्या राजीनामाची तुम्ही मागणी केली पत्रकार परिषदेत? आताच मागणी केली ना। त्यांची नैतिकता त्यांनी 100% राजीनामा दिलाच पाहिजे ना, जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही। हे राज्याचा पूर्ण विषय आहे ना, हे काही जिंतूर शेळीचा विषय नाही। राज्यमंत्री म्हणून त्यांनी त्यांची नैतिकता स्वतः राजीनामा दिला पाहिजे आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांनी थांबलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांना भेटून ही मागणी करणार? मुख्यमंत्री महोदय आदरणीय अजितदादांना मागणी करणार।
तर विजय भांबळे होते यांनी स्पष्ट केले की राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचं नाव खरं तर या प्रकरणात येतोय, त्यामुळं नैतिकता पाहून मंत्री मेघना बोर्डीकर यांनी तुर्तास राजीनामा द्यावा आणि एकूणच या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आता नुकतेच महायुतीमध्ये सामील झालेले माजी आमदार विजय भांबळे यांनी खरं तर लावून धरली आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.